नमस्कार, आपले धुळे न्यूज चॅनल आपले हार्दिक स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघ मुंबई जिल्हा शाखा धुळे कार्यालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 13 जणांना पदोन्नती मिळाल्या याचे सर्व श्रेय संघटनेला दिला पाहिजे। बरेच वर्षापासून प्रलंबित बढत्या न मिळाल्या संघटनेचा खणखर प्रयत्नामुळे राज्याचे सचिव गिरीश भाऊ चौधरी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे 13 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्यास आवाहन करण्यात येते की या संघटनेचा सभासद करून घ्यावे आणि याचा पुढचा लढा हा वारस हक्कासाठी राहणार आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी मीटिंग लवकरच होणार आहे, म्हणून राहिलेले कर्मचारी यांनी ताबडतोब सभासद करून घ्यावे असे आवाहन अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी, विनोद सोनार, रामदास दुसाने, मुकेश सूर्यवंशी, गोकुळ पाटील, शाबुद्दीन शेख, संजय खेरनार व महिला कर्मचारी या सर्वांनी आवाहन केले आहे। सरकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी आज दिनांक 19/5/2017 रोजी संघटनेचे महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केल्यामुळे आणि त्याचप्रमाणे वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 13 लोकांना क्लार्क म्हणून प्रमोशन देण्यात आले। त्याबद्दल संघटना ही माननीय अधिष्ठाता डॉक्टर गुप्ता साहेबांचं आभारी आहे। याचप्रमाणे आतापर्यंत आम्ही दिनांक 8/11/2016 रोजी माननीय महोदय गिरीशजी महाजन मंत्री साहेब यांना निवेदन दिलं होतं, त्याचप्रमाणे डायरेक्टर साहेबांनाही निवेदन दिलं होतं। त्यांचाच ते संदर्भ घेऊन आज आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला आहे आणि संघटनेच्या मार्फत मी डॉक्टर गुप्ता साहेबांचं आभारी आहे। आणि आमचे सर्व कर्मचारी जे असे आहेत आतापर्यंत कोणी जेवढा आम्हाला न्याय दिला नाही होता, संघटनेला न्याय मिळालेला आहे आणि असंच आम्हाला सहकार्य करा सरांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे योग्य ते मार्गदर्शन राहील। आणि वर्ग 4 कर्मचारींना वर्ग 3 कर्मचाऱ्यांचं प्रमोशन दिलं आहे। 13 लोकांना एक वर्ग 4 मधून 13 लोकांना पदोन्नती मिळालेली आहे। सर्वांचे त्यांचे नाव धुळे जिल्ह्याचे ज्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे तसंच राज्याचे प्रत्येक वर्ग 4 कर्मचाऱ्यांसाठी माझा हा लढा चालूच राहणार आहे आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम मी राज्याध्यक्ष म्हणून करणारच आहे। या संदर्भामध्ये कुठलीही शंका बाळगणार नाही आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे की महाराष्ट्र शासनाची जी आपली संघटना शासन मान्य संघटना आहे, जास्तीत जास्त संख्येने लोकांनी आपले सर्व कर्मचाऱ्यांनी सभासद व्हावं जेणेकरून संघटनेला पाठबळ मिळेल आणि याच्या पुढचा लढा आपला हा वारस हक्क म्हणूनच राहणार आहे आणि वारस हक्कासाठी लढा आपण चालू ठेवणार आहे। याकरता सर्वांनी पाठबळ द्या आणि संघटनेला मोठं करा आणि संघटनेची ताकद जर राहिली तर आता संघटनेचे म्हणजे कुठलंही काम सभासद जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हा। त्याचप्रमाणे संघटनेचे सभासद झाल्यानंतर आपल्याला पुढची पूर्व दिशा करता येतं, त्यानंतर आपल्याला आंदोलन वगैरे हे करायची गरज पडत नाही। शासन मान्य संघटना असल्यामुळे शासनाशी आपण चर्चा करता, शासनाशी आपल्याला चर्चा झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मी वेळ मागितला आहे, त्याच्यामध्ये वारस हक्क हा संदर्भात आम्ही मीटिंग बोलवणार आहेत साहेब, त्यावेळेस आम्ही करणारच आहेत। आणि त्यानंतर जेवढे कर्मचारी आहेत आपले राज्य शासकीय कर्मचारी त्यांनी महाराष्ट्र राज्य लघु वेतन कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वांशी त्यांनी लवकरात लवकर सभासद व्हा। आता हा जो लढा आहे आज आमचा संघटनेचा आपला पहिला विजय आहे की वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 13 लोकांना पदोन्नती मिळालेली आहे आणि क्लार्क म्हणून जी पदोन्नती मिळाली ती स्थानिक लेवलला मिळाली। याच्यामध्ये कुठलेही काही न करता डॉक्टर अधिष्ठाता गुप्ता साहेबांनी यांनी एका मताने मला बोलून मला सांगून की असं संघटनेचं तुमचे पत्र आलं होतं, या संदर्भामध्ये मी आपल्याला आपलं सर्व क्लार्कांची यादी दाखवली। ती यादीमध्ये त्यांनी सर्वांचे छाननी केल्यानंतर त्यांनी फायनल करायच्या वेळेस मला बोलवलं की असं आहे, तो हे करण्यामध्ये त्यांनी आपल्याला मान दिला, त्याबद्दल आम्ही गुप्ता सरांचं आभारी आहे। आणि गुप्ता सरांसारखे अधिकारी आम्हाला म्हणजे आजपर्यंत भरपूर अधिकारी आले 20-25 वर्षामध्ये, पण न्याय कोणी आम्हाला असं दिलेलं नाही आहे, आज गुप्ता सरांनी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे OS साहेब जे होते, साहेब होते,
होते, त्या क्लर्क होते, त्यांचा बी मी धन्यवाद करतो. महाराष्ट्र राज्य लघु वेतन कर्मचारी संघटना सर्वांचं असंच आभारी राहील आणि सहकार्य करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता फक्त एवढंच बोलणं आहे की जे कर्मचारी आहेत माझे, जे शासनमान्य संघटनेमध्ये आपल्याला आव्हान आहे की आपण शासनमान्य संघटनेमध्ये आपण पदाधिकारी सभासद व्हा, जेणेकरून आपण सभासद होऊन आम्हाला पुढची गोष्टीची चालना मिळेल. एवढं बोलतो.